तू लय चॅप्टर दिसतोय, तुझा जन्म कधी झाला? त्यांनी सांगितलं सर माझा जन्म बुधवारी झाला. मग सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं माझा जन्म तर रविवारी झाला. सर तुम्ही सर असून खोटं बोलू नका, रविवारी जन्म होतच नाही का? रविवारी तर सुट्टी असती, आता जन्माताना सुट्टीचं काय आहे का? सर म्हणले चुप बस, तुला बेल्टच काढून मारीन. तो म्हणला मारूच शकत नाही का? बेल्ट काढल्यावर तुमची पॅन्टच गळून जाईल. एक म्हणलं महाराज तुम्ही कीर्तन करताना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. राहून आलं तोंड किती? मी म्हणलं 10. तू एका अंगावर कसं झोपत असत? मी म्हणलं मला नाही माहित, ते मारुतीला विचारायला लागले. आता तो पट्ट्या लंकेत गेलता ना, आपण दुसऱ्याच्या गावात जाऊन चूप बसतो, गाव दुसऱ्याचं झपकतील. ये गावात तिथल्या मार्काची जाऊन मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली रावणाची दाढी जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली, दाढी रावणाची जाळली. क्या आपको एक वेबसाइट बनानी है? दाढीच न जाळे, मिस सुद्धा जाळल्या. सोन्याची लंका होती, सोन्याची लंका सुद्धा जाळली. एवढी ताकद होती, एवढी ताकद का? अंजनीच्या तपासाठी अंजनी माताने तप करत बसले होते. तेव्हा जगाचा बाप महादेवाने प्रसन्न झाले. अंजनी माता काय पाहिजे तुम्हाला? मला फक्त एकच पाहिजे, मला पुत्र पाहिजे. मला दुसरं कोणी नको, तुम्हीच या माझ्या पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एवढी ताकद का? दुधामुळं. अंजनी माताचं दुधा तरी थेंब जरी दगडावर पडला ना, दगड तुटत होता, एवढी ताकद होती. आता दूध राहिलं का? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली, तर शेवटपर्यंत टोपणात बदलतो. लबराचं जातो, पत्राचं येतं. ती ओकणार सोबत तोटत नाही. आणि ती मोठी झाला, मोठी बाटली, ती आम्हाला सुद्धा आवडत नाही. ते म्हणतं आम्हाला माहिती आहे गंधावाले, तुमच्यात वरीच न दम असलं तर तुम्ही पिऊन दाखवा. त्यासाठी आम्ही भुकर थांबले का? त्यासाठी आम्ही मारे घालतो का? एक 2 पारावर बसले. एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का? दुसरा म्हणला नक्की जाणार का? दारू म्हणजे बायको गेली, घरदार गेला, तुझा खोकला का नाही जाणार? हे घाले ना वेगळं, हे घाले ना वेगळं. ते एवढं सांगितलं ना, आयुष्याचा नाश करू नका. मंडपाच्या बारी गेलं ना, काढलीच तंबाखू. लय लांबून लांबून मारत येतात तर. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं र, लय ठोकत होतं. गावकऱ्यांनी लय निवडून निवडून मार झाडले. आम्हाला ते तंबाखू निवडते. आजचं तर लयच बारीक होतं, पण लय ठोकत होतं र. त्यांनी सांगितलं ना, पुड्या खाऊ नका, सांगितच असत्यात. हो हो म्हणायचं असतं, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश,